नमस्कार. भक्ती सुगंध परिवारातील माझ्या सर्व प्रिय भक्तांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त एक सण नाही, फक्त एक परंपरा नाही, तर जीवनाला नवी दिशा देणारा दिवस मकर संक्रांती. अनेक लोक मकर संक्रांती म्हणजे तिळगुळ, पतंग, हळदी कुंकू इतकंच समजतात. पण मित्रांनो, या एका दिवसामागे हजारो वर्षांचं शास्त्र आहे. देव, ग्रह, पितर आणि कर्म यांचं गूढ नातं आहे आणि आपल्या आयुष्याला बदलण्याची ताकद लपलेली आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर तुमचं मकर संक्रांतीकडे पाहण्याचं दृष्टिकोनच बदलेल. मकर संक्रांती म्हणजे काय? मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण म्हणजे सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश, ज्याला उत्तरायण म्हणतात. हा दिवस ज्योतिषानुसार त्या क्षणी उदयास येतो जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. याचाच अर्थ संक्रांती. हिंदू धर्मात सूर्यदेवाला जीवनदाता मानले आहे. सर्व देवांचा आधार सूर्यावर आहे. त्यांचा उत्तरायण म्हणजे जीवनात उजेड, ज्ञान आणि नवे आरंभ. आता धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ ऐकूयात. हिंदू धर्मात सूर्यदेव हे प्रथम देव मानले गेले आहेत. ऋग्वेदामध्ये गायत्री मंत्र सर्वात महत्त्वाचा आहे. सूर्याची स्तुतीच त्यात दिसते. सतपुराणानुसार सूर्य, पितृ आणि देवता सर्वांचे आधारस्थान आहेत. उत्तरायण आणि जीवनातील शुभता. उत्तरायण हा दीर्घ दिवस आणि जीवनात प्रगतीचा काळ असतो. ज्योतिषानुसार उत्तरायणात केलेली पूजा, दानाची फलश्रुती शेषाशेष गुणाकाराने मिळते. हिंदू शास्त्रात अशा शुभ मुहूर्तांना अक्षय पुण्यकाळ मानलेले आहे. आता स्नान, दान आणि पुण्यकर्म. मकर संक्रांतीच्या दिवशी नदीतील पवित्र स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि जीवनाला शुद्धता प्राप्त होते. दान करताना तीळ, गूळ, खिचडी, तांदूळ, कापड देणे अत्यंत पुण्याचे आहे. हे दान पितृकृपा, लक्ष्मी देवीची कृपा आणि सनातन धर्माचा आधार वाढवते. तारीख व शुभ मुहूर्त. यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी बुधवार रोजी साजरी केली जाईल. शुभ संक्रांती क्षण. दुपारी 3:13 सूर्यदेव मकर राशीत प्रवेश. पुण्यकाळ दुपारी 3:13 ते 5:45 संपूर्ण शुभ काळ. महापुण्यकाळ दुपारी 3:13 पासून 4:58 पर्यंत सर्वात शुभ वेळ. या कालावधीत पूजा, दान, स्नान, कुटुंबासाठी लक्ष्मी, पितृपूजा केल्यास फळ अधिक मिळते. पूजा विधी आणि करावयाचे कर्म. सकाळी उठून स्नान. नदी, तलाव किंवा घरात शुभ स्नान. स्नानानंतर गायत्री मंत्र किंवा सूर्यमंत्राचे जप. तीळ गुळाचा अर्थ. तीळ हे अंधाराचे प्रतीक आहे. गूळ याचा गोड अर्थ आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणजे जीवनात गोडवा आणि नातेसंबंधांचा उजेड. दानाचे महत्त्व. खिचडी, तिळगुळ, कापड देणे अत्यंत पुण्याचे कार्य आहे. पितृचा तर्पण व पुण्यसंकल्प.
सुख, समृद्धी आणि निरोगी जीवनाची इच्छा. मकर संक्रांती म्हणजे नेमकं काय आहे? मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश. हिंदू पंचांगात जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्याला संक्रांती म्हणतात. पण मकर संक्रांती ही दरवर्षी साधारण एकाच तारखेला येते. कारण काय? कारण सूर्य हा प्रत्यक्ष दिसणारा देव आहे. तो कोणाच्या भावनांवर चालत नाही, तर निसर्गाच्या नियमांवर चालतो. उत्तरायण म्हणजे प्रकाशाकडे प्रवास. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायणाला जातो. याचा अर्थ काय? दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात, रात्री कमी होतात, अंधारापेक्षा प्रकाश वाढतो. आता थांबा, हे फक्त निसर्गात घडतं असं वाटतं का? आपल्या जीवनातही अंधार कमी होण्याची आणि उजेड वाढण्याची हीच सुरुवात असते. म्हणूनच शास्त्र सांगतं, उत्तरायणात केलेली साधना, दान, जप अनेक पटींनी फळ देते. मकर संक्रांतीचा आध्यात्मिक अर्थ. मित्रांनो, हिंदू धर्मात प्रत्येक सण मानसिक आणि आत्मिक शुद्धीसाठी असतो. मकर संक्रांती म्हणजे जुन्या दुःखांचा त्याग, कटुता सोडून गोडवा स्वीकारणं, अहंकार वितळवून नम्र होणं आणि जीवनात सकारात्मक बदल. म्हणूनच आपण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा फक्त संवाद नाही, हा एक आध्यात्मिक संदेश आहे. तीळ आणि गूळ यामागचं गूढ काय आहे? तीळ म्हणजे काय? काळा, उष्ण, कठीण. तो दर्शवतो कटुता, राग, ईर्ष्या, दुःख आणि पाप. गूळ म्हणजे काय? गोड, सुवासिक, उष्णतेत विरघळणारा. तो दर्शवतो प्रेम, आपुलकी, क्षमा आणि समाधान. तिळगुळ एकत्र खाणं म्हणजे वाईट प्रवृत्ती विरघळवून गोडपण स्वीकारणं. सूर्यदेव इतके महत्त्वाचे का आहेत? सूर्यदेव म्हणजे आत्मा, आरोग्य, तेज, यश, नेतृत्व. रामायणात रामाने सूर्यवंशात जन्म घेतला. महाभारतात कर्ण हा सूर्यपुत्र होता. गायत्री मंत्र सुद्धा सूर्याचीच उपासना आहे. म्हणून मकर संक्रांती म्हणजे सूर्याशी नातं जोडण्याचा दिवस. का केली जाते स्नान, दान आणि पूजा? मित्रांनो, या दिवशी शास्त्र 3 गोष्टींवर भर देतं. सर्वप्रथम स्नान, पाण्यात उतरून अहंकार, पाप, दुःख धुवून टाकण्याचा संकल्प. नंतर दान, आपल्याकडे जे आहे ते फक्त आपलं नाही ही भावना. त्यानंतर पूजा, देवाला नाही स्वतःच्या आत्म्याला जागं करण्यासाठी. मकर संक्रांती हा कृतज्ञतेचा सण आहे. हा सण फक्त देवांसाठी नाही, शेतकऱ्यांसाठी, अन्नासाठी, सूर्य, पाण्यासाठी, निसर्गासाठी. म्हणूनच भारतात वेगवेगळ्या नावांनी पण एकाच भावनेने हा सण साजरा होतो. एक प्रश्न स्वतःला विचारा, गेल्या वर्षात मी किती कटुता मनात ठेवली? किती वेळा मी गोड बोलायला विसरलो? किती वेळा मी प्रकाशाऐवजी अंधार निवडला? मकर संक्रांती हा दिवस आहे स्वतःला नव्यानं घडवण्याचा. मकर संक्रांतीला भारतात विविध नावांनी साजरे करतात. दक्षिण भारतात पोंगल, उत्तरेकडील भागात लोही, जम्मू काश्मीर आणि पंजाबात खिचडी परंपरा, उत्तरांचलमध्ये घुगुती. हे सर्व सण उत्तरी सूर्याच्या स्वागताचे प्रतीक आहेत.
आता आपण जाणून घेणार आहोत सूर्य आणि शनी यांचं रहस्यमय नातं. मित्रांनो, हिंदू धर्मात सूर्यदेव हे शनिदेवांचे वडील आहेत, पण तरीसुद्धा दोघांचं नातं नेहमीच ताणलेलं का असतं? कारण सूर्य म्हणजे तेज, अहंकार, सत्ता आणि शनिदेव म्हणजे कर्म, संयम आणि न्याय. सूर्याला अहंकार प्रिय, शनीला नम्रता प्रिय. म्हणूनच जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो स्वतःच्या पुत्राच्या घरात प्रवेश करतो आणि त्या दिवशी सूर्याचा अहंकार वितळतो. हा एक मोठा आध्यात्मिक संदेश आहे. मित्रांनो, मकर संक्रांतीचा खरा अर्थ मोठेपणा असूनही नम्र होणं आहे, सत्ता असूनही संयम राखणं, तेज असूनही माणुसकी जपणं. म्हणूनच शास्त्र सांगतं, या दिवशी सूर्य देखील शनीच्या शिस्तीला मान देतो. म्हणजेच हा दिवस आहे आपणही आपल्या अहंकाराला नमवण्याचा. उत्तरायण का मानलं जातं मोक्षदायक? महाभारतात एक अतिशय गूढ प्रसंग आहे. तो म्हणजे भीष्म पितामहांची इच्छा मृत्यू. भीष्मांनी इच्छा मरणाचं वरदान मिळवलं होतं, पण तरीही ते शरशय्येवर पडून दिवस, आठवडे, महिने वाट पाहत राहिले. कशाची? उत्तरायणाची. भीष्म पितामह आणि मकर संक्रांती. भीष्म पितामह म्हणतात, दक्षिणायनात देह सोडणं आत्म्याच्या ऊर्ध्व गतीस अडथळा ठरतं. उत्तरायणात सूर्याची दिशा बदलते आणि आत्म्याला उच्च लोकांकडे जाण्याचा मार्ग खुला होतो. म्हणूनच भीष्म पितामहांनी मकर संक्रांतीपर्यंत मृत्यू टाळला. ही कथा सांगते, मकर संक्रांती फक्त सण नाही, ती आत्म्याच्या प्रवासाची दिशा बदलणारी वेळ आहे. सूर्य उपासना इतकी प्रभावी का आहे? मित्रांनो, आजच्या काळात आत्मविश्वास कमी, आरोग्य ढासळलेलं, नात्यांमध्ये तणाव, जीवनात दिशाहीनता, या सगळ्यांचं एकच कारण आहे, सूर्य दुर्बल होणं. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची उपासना केली तर आत्मविश्वास वाढतो, डिप्रेशन कमी होतं, नेतृत्व गुण जागे होतात, पितृदोष शांत होतो. शास्त्रात सांगितलेली एक गुप्त गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव स्वतः पृथ्वीवर अवतरतात असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी केलेली प्रार्थना, केलेलं दान आणि उच्चारलेला मंत्र हे सगळं थेट सूर्यापर्यंत पोहोचतं असं शास्त्र सांगतं. मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का, एखाद्या गरीब माणसाला या दिवशी दिलेला तिळगुळ त्याच्या आयुष्यातील संपूर्ण दिवस गोड करू शकतो. कधी कधी देव आपल्याला भुकेल्या माणसाच्या रूपात भेटतो. म्हणूनच दानाचं फळ देवापेक्षा आधी आपल्या हृदयात उमटतं. आता आपण मकर संक्रांतीची संपूर्ण पूजाविधी घरात कशी करावी ऐकूयात. सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तात उठणं. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठणं अत्यंत शुभ मानलं जातं. उठल्यावर मनात एकच संकल्प ठेवा, आज मी प्रकाश निवडतो. पवित्र स्नान. नदी, तळं शक्य नसेल तर घरातच स्नान करा. स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ, थोडं गंगाजल असल्यास आणि 1 चिमूट हळद. स्नान करताना म्हणावं, माझ्या जीवनातील अंधार नष्ट हो. त्यानंतर सूर्याला अर्घ्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल फूल आणि अक्षदा. सूर्याला अर्घ्य देताना 3 वेळा हा मंत्र म्हणा,
ओम घृणी सूर्याय नमः. हा मंत्र आत्मविश्वास, आरोग्य आणि पितृकृपा देतो. घरातील मुख्य पूजा सोप्या पद्धतीने सांगतो. देवघरात दिवा, अगरबत्ती, तिळगुळ, गूळ, भात, तांदूळ देवाला अर्पण करताना हे शब्द मनात म्हणा. हे सूर्यदेवा, माझ्या घरात प्रकाश नांदू दे, मनात गोडवा नांदू दे. मकर संक्रांतीचं दान काय, कसं आणि का? मित्रांनो, दान ही भीक नाही. दान म्हणजे कृतज्ञता, अहंकाराचा त्याग आणि कर्मशुद्धी. सर्वात श्रेष्ठ दान तीळ, गूळ, तांदूळ, उबदार वस्त्र. हे दान पितृदोष शांत करतं आणि लक्ष्मी कृपा वाढवतं. कोणाला ध्यान द्यावं? गरजू, वृद्ध, विधवा, भुकेला, मंदिरात सेवा करणारा. लक्षात ठेवा, देव कधीकधी माणसाच्या रूपात येतो. मकर संक्रांतीचा गुप्त उपाय 40 दिवसांचा. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे, म्हणून कृपया मनापासून करा. मकर संक्रांतीच्या दिवसापासून 40 दिवस रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन हा मंत्र 11 वेळा म्हणा. ओम आदित्याय नमः. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज कोणाशी तरी गोड बोलायचं. हा उपाय मनातील नकारात्मकता काढतो, अडथळे दूर करतो, जीवनाला दिशा देतो. महिलांसाठी विशेष हळदी कुंकूचा आध्यात्मिक अर्थ. हळदी कुंकू म्हणजे सौभाग्य, सौम्यता आणि शक्ती. हळदी कुंकू देताना मनात प्रार्थना करा, माझ्या आयुष्यातील कटुता दूर जावो. ही परंपरा फक्त बाह्य नाही, ती आत्मिक उपचार आहे. पतंग उडवण्यामागचं आध्यात्मिक कारण. मित्रांनो, पतंग उडवणं म्हणजे केवळ खेळ नाही. आकाशाकडे पाहणं, मन हलकं करणं आणि दोर हातात ठेवणं. याचा अर्थ स्वप्न मोठी ठेवा, पण नियंत्रण हातात ठेवा. मकर संक्रांतीचा अंतिम संदेश. हा सण आपल्याला शिकवतो, अंधार कितीही असो, थंडी कितीही असो, परिस्थिती कितीही कठीण असो, सूर्य पुन्हा उगवतोच आणि त्याच्यासोबत आपल्यालाही उगवण्याची संधी देतो. आज जर तुम्ही कटुतेने थकले असाल, नात्यांनी दुखावले असाल, आयुष्यात दिशा शोधत असाल, तर मकर संक्रांती तुमच्यासाठीच आहे. आज तिळगुळ घेताना एकच गोष्ट मनात ठेवा, मी बदलतो आणि माझं आयुष्य बदलतं. माझ्या प्रिय भक्तांनो, जर हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये लिहा ओम सूर्याय नमः, शेअर करा, कारण कुणाचं तरी जीवन बदलेल, आणि सबस्क्राईब करा भक्ती सुगंध. सूर्यदेव तुम्हाला तेज देवो, लक्ष्मी देवी समृद्धी देवो, पितृकृपा तुमच्यावर नांदो. आत्म्याला प्रकाश मिळो, जीवनात आनंद वाढो, शुभचिंतन कायम राहो. जय सूर्यदेव, जय सनातन. भक्ती सुगंध.